नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अतिशय टेस्टी आणि झटपट बनणारा पाववडा आणि हा खूपच टेस्टी लागतो, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ अजिबात मध्ये स्किप करू नका। तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी या ठिकाणी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यांना आता मी या ठिकाणी बॉईल करायला कुकरमध्ये घातलेले आहेत आणि आता मी त्यांना बॉईल होऊ देणार आहे। या ठिकाणी कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि आता मी बटाटे काढून घेणार आहे। या ठिकाणी बघा, मी बटाट्यांचे साल काढून घेतलेले आहेत आणि आता मी बटाट्यांना क्रश करून घेत आहे। ते झाल्यानंतर आपण लगेच कढई ठेवायची आहे, गॅसवर लो फ्लेम ठेवायचा आहे। कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आणि तेलात आपण मोहरी घालायची तेल गरम झाल्यानंतर, आणि मोहरीला तडतडू दिल्यानंतर यामध्ये आपण जिरं घालणार आहोत। जिऱ्याला सुद्धा तडतडू द्यायचं आहे आणि या ठिकाणी मी धने हातावर मळून घातलेले आहे। यामध्ये आपण बडीशेप आणि कढीपत्ता सुद्धा घालायचा आहे आणि ते झाल्यानंतर आपण कांदे अगदी बारीक चिरून यामध्ये घालणार आहोत आणि कांद्यांना व्यवस्थित यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण लसणाची पेस्ट घालायची आहे आणि ती आपण व्यवस्थित यामध्ये परतवून घ्यायची आहे। कांद्यांचा रंग थोडासा गोल्डन होईपर्यंत आपण थांबणार आहोत आणि यामध्ये पण हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि धना पावडर घालणार आहोत। आता याला आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये, कांद्याला व्यवस्थित, आणि त्यानंतर यामध्ये आपण क्रश केलेला बटाटा घालणार आहोत। बटाटा आपल्याला अगदी व्यवस्थित क्रश करायचा आहे किंवा थोडासा त्याच्यामध्ये बटाटा राहिला न क्रश करता तरी चालणार आहे, पण आपण ट्राय करायचं आहे की आपण बटाटा व्यवस्थित क्रश करून घेणार। आता आपण याच्यात व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, मसाला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपण याला परतवून घेणार आहोत। आता यामध्ये मी जरासा घरचा गरम मसाला घातलेला आहे। हा पूर्णतः ऑप्शनल आहे, जर तुम्हाला एक्स्ट्रा अजून घरचा गरम मसाला वगैरे काही घालायचं असेल तर ते तुम्ही आता वरतून घालू शकता। आता या ठिकाणी बघा, मी बेसन पिठामध्ये हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। सोबत यामध्ये मी साधारणतः 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेले आहे, जेणेकरून आपली जी कवरिंग आहे पाववड्यावरची ती अतिशय कुरकुरीत आणि क्रंची बनेल। आता आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी आपण हळूहळू घालणार आहोत, जेणेकरून आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करता येईल। तर आता या ठिकाणी बघा, मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवत आहे कशी आपल्याला ठेवायची आहे। ते झाल्यानंतर आपण या ठिकाणी पाव घेणार आहोत, त्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि आता याला आपण असं उलटं ठेवून आपण पावला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आणि आता दोन्ही साईडून लाटून घेतल्यानंतर आपण ह्या पावमध्ये जी आपण स्टफिंग बनवलेली आहे ती भरणार आहोत। अशा प्रकारे आणि यामध्ये आपण चीजची स्लाइस ठेवणार आहोत।
या ठिकाणी 2 पाव आहेत म्हणून मी 2 चीजच्या स्लाइस ठेवलेल्या आहेत. आणि आता आपण याला बंद करून घेतल्यानंतर सुद्धा मी याच्यावरून थोडंसं लाटून घेतलेलं आहे, जेणेकरून बघा त्याची साईज थोडीशी कमी होईल आणि त्याला आपण तळल्यानंतर तो व्यवस्थित दिसेल. तर आता आपण याला तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये तळायचं आहे. तर सर्वात आधी कोटिंग आपण व्यवस्थित करायची, जेणेकरून कोणतीही साईड राहता कामा नये, नाहीतर आतमध्ये तेल गेलं तर खूपच तेलकट होतात. त्यामुळे आपण व्यवस्थित बघा कोपऱ्यांना अशा प्रकारे तेल बॅटर लावायचं आहे आणि मग तळून घ्यायचं आहे. बघा आणि आता आपण यांना सर्व करणार आहोत आणि यांचा आस्वाद घेणार आहोत. मी तुम्हाला कट करून दाखवते. आणि आता तुम्ही बघू शकता आपला पाववडा किती टेस्टी दिसत आहे आणि चवीलासुद्धा अगदी भन्नाट आहे. तर अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. आणि ही रेसिपी ट्राय करून बघितल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.